ठीक आहे, कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझं एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण सकाळ सकाळी ऑनलाईन. आपल्याला लागली दादरची ट्रिप. निलजे गावातून पिकअप करायची आणि दादरला डिलिव्हर करायची आहे. तर हे आपल्याला 1200 रुपये देत आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आता जस्ट आलो आहे आपण टेम्पोजवळ. टेम्पोला आता ओपन करूया, जरा पुसून वगैरे घेऊया, काच वगैरे जरा पाणी मारून, जरा कपडा वगैरे मारून घेऊया आणि बघूया आज मित्रांनो किती अर्निंग होते. आपण पण बघूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया मित्रांनो. व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा. चॅनलवर नवीन आहे नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता पटापट जरा गाडी वगैरे पुसून घेऊया आणि नेऊया पटापट निलजे गावाला जायला. तर बघूया तिकडनं कुठला पार्सल होतो जो आपल्याला दादरला पोहोचायचा आहे. भरपूर मोठी म्हणजे लांबची ट्रिप आहे. तर बघूया किती टाईम लागणार आहे तिथे जायला, किती ट्रॅफिक आणि किती हे होणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा. तर चला निघूया पटापट. तर मित्रांनो, जी आपली दादरची ट्रिप होती ती कॅन्सल झाली आहे. काय माहिती कशामुळं, कारण की काय माहीत नाही कस्टमरने कशाला कॅन्सल केली. असे भरपूर कस्टमर असतात जे ऑर्डर करून थोडा वेळ वेट करतात, लवकर नाही आलं तर डायरेक्ट कॅन्सल करून टाकतात. त्याचा इफेक्ट आमच्या आयडीवर होतो आणि आमच्या ट्रिपवर होतो. आता बघूया मित्रांनो, आता निघल्यावर कधी ऑर्डर पडते. तर बघा वाचतं आहे ऑर्डर कॅन्सल. तर तुम्हाला सुद्धा दाखवतो आहे बघा, ऑर्डर कॅन्सल झाली. तर ठीक आहे मित्रांनो, आता गाडी वगैरे पुसून घेऊया आणि CNG भरूया. नेक्स्ट ट्रिपसाठी आपण वेट करूया. तर ठीक आहे. तर मित्रांनो, निघायला आपण रेडी. त्याच्या अगोदर आपण पहिले एक मिनटं गाडी स्टार्ट करून इंजिन त्या चालूच ठेवतो, कारण की जे काय इंजिनचं ऑइल वगैरे असतं आणि इंजिन थोडंसं जाम झालेलं असतं ते एकदम हे होतं, स्मूथ होतं आणि ऑइल पण पूर्ण इंजिनमध्ये चांगल्या प्रकारे पसरतं. तुम्ही पण नक्की ड्रायव्हर आहे, तुम्ही पण हेच करतात का? गाडी चालू केल्या लगेच जायचं नसतं, अगोदर 1 मिनटं चालू करून ठेवायचं असतं. म्हणून मित्रांनो नंतर, कारण की इंजिनमध्ये भरपूर नंतर गेल्यावर प्रॉब्लेम येतो, म्हणून अगोदर थोडं चालू केलं पाहिजे, नंतर निघायला पाहिजे. तर CNG पण आपली एकच गाडी आहे. तर बघूया, आपल्या ट्रिप लागली तर ट्रिप लागल्या पहिले अगोदर लोड करूया, नंतर CNG भरूया. ती दादाची ट्रिप होती तर आपली कॅन्सल झालेली आहे. काय माहिती कस्टमरने कशामुळे कॅन्सल केली आहे. तर ठीक आहे, आता आपण जाऊया सोनारपाडा MIDC. जाता ट्रिप लागली तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपण सोनारपाड्याला वेट करूया ट्रिपची. तर ठीक आहे मित्रांनो, निघूया पटापट. आपण गणपती बाप्पाचे आपण पहिले अगोदर पाया पडून घेऊया, नंतर चला निघूया पटापट आपण जायला. तुम्ही पण व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. मित्रांनो, फर्स्ट ऑर्डर आल्यानंतर मला 233ची सोनारपाडा टू मानगाव हे ट्रिप लागलेली फर्स्ट. त्याचे 233 भेटले. आता मला लागले साकीनाका, कोणीहून पिकअप करायची आणि साकीनाकाला ड्रॉप करायची. पण मित्रांनो, एक प्रॉब्लेम झालेला आहे. मी लोकेशनवर आलेलो आहे, पण कस्टमरचा फोन लागत नाही, म्हणजे त्याचे इनकमिंग कॉल ब्लॉक झालेला आहे. आता बघूया, समोरून कस्टमरने फोन केला तर ठीक आहे, नाहीतर भाड्याची वाट लागली. इनकमिंग कॉल बंद आहे. ठीक आहे मित्रांनो, आता बघूया. या साईडला बघू शकता साकीनाकाची ऑर्डर पडलेली आहे आपल्याला. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघा, कोणी पगड्याचा पाडा इथून पिकअप करायची आहे आणि साकीनाकाला ड्रॉप करायची. याची आपल्याला 1381 भेटत आहे. पण मित्रांनो, कस्टमरचा फोनच लागत नाही, इनकमिंग कॉल बंद येत आहे. तर बघूया मित्रांनो आता किती टाइम लागतो. तर तुम्ही बी व्हिडिओ सोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. लोकेशन भेटलेलं आहे मित्रांनो, गाडी पण लोड झालेली आहे. या साईडलाच मी समोरच थांबलेलो, भाईने लक्ष दिलं म्हणून ट्रॅक करत होता मला, म्हणून लवकर भेटला, नाहीतर थांबावं लागलं असतं अजून. तर ठीक आहे मित्रांनो, गाडी तर लोड झाली. आता तो भाई बिल देतोय, बिल घेऊन पटापट निघूया. बघूया किती टाइम लागतो आणि बघूया किती ट्रॅफिक भेटते आणि किती. खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ मित्रांनो, लास्ट पर्यंत नक्की बघा. चला पटापट निघूया बिल घेऊन. तुम्ही पण व्हिडिओ मध्ये कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. गाडी या साईडला पूर्ण लोड झालेली आहे आपली. ठीक आहे, पटापट निघूया.
मित्रांनो फर्स्ट डिलिव्हरी कंप्लीट झालेली आहे, लगेच दुसरी ट्रिपसुद्धा लागलेली आहे. पण मित्रांनो फर्स्ट ट्रिपला जो प्रॉब्लेम झालेला आहे सेम प्रॉब्लेम आत्तासुद्धा झालेला आहे. कस्टमरला मी फोन लावतोय, त्याचा फोन नॉट रिचेबल आणि स्विच ऑफ दाखवतोय. आता बघूया कस्टमर स्वतःहून फोन करतो की नाही, की ट्रिप कॅन्सल करतो की मलाच कॅन्सल करावं लागेल. कारण की मित्रांनो भरपूर मुंबईच्या आतमध्ये आलेलो आहे, मी अंधेरी साईडला आलेलो आहे. या साईडला घरी जाणं रात्री होईल मला घरी जाता जाता. ठीक आहे मित्रांनो, बघूया आपण नेक्स्ट ट्रिपसाठी हे करूया, कॅन्सल करावं लागेल. कारण की कस्टमरचा फोन उचलत नाही आणि लागत पण नाही कस्टमरचा फोन. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया काय होतं. लास्टला तुम्हाला माझी सर्व दिवसाची अर्निंगसुद्धा दाखवेल. लास्टपर्यंत नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. ठीक आहे, तर चला आता कस्टमरला फोन लावून घेऊया आणि गाडी काय अनलोड करायची का नाही तर कॅन्सल ट्रिप करून टाकूया आणि नेक्स्ट ट्रिप घेऊन जाऊया पटापट. चला मित्रांनो, मी आहे आता मीरा रोडला. आपल्याला साकीनाकावरून मीरा रोडचं भाडं लागलेलं 2250 रुपयाचं. आता ते 25 किलोमीटरमध्ये डिलिव्हर करायचं होतं. आता तर मी आलो आहे मीरा रोडला. फायनली गाईस मी पोचलेलो आहे घरी. तर मित्रांनो, मी मॉर्निंगला निघालेलो 10 वाजता. आत्ताचं वाजले 8:57 झाले, म्हणजे 9 वाजलेले आहे. या टाईममध्ये आपण किती ट्रिप मारले आणि आपले किती अर्निंग झाले हे तुम्हाला नक्की दाखवायचं. जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तुम्हाला लास्टमध्ये अर्निंग आणि किती ट्रिप झाले आणि किती तास मी हा टेम्पो चालवायचं काम केलेलं आहे ते तुम्हाला सर्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. एका भावाने कमेंट केलेली की भाई सर्व खोटं नको सांगू, सर्वांना खरं सांग की टेम्पो चालवायचं म्हणजे टेम्पो चालवायचं काम हे सर्वांचं बस का नाही. म्हणजे बरोबर बोलला तो, टेम्पो चालवायचं सर्वांचे बस की बात नाही मित्रांनो. कारण की टेम्पोमध्ये खूप मेहनतसुद्धा आहे आणि पैसे तर आहे, मेहनतसुद्धा आहे. आणि पोर्टरमध्ये जर तुम्ही ही मेहनत करायला रेडी आहे तर अर्निंग तर भरपूर होणार आहे मित्रांनो. कारण की मी आज फक्त 3 ट्रिप मारल्या, 3 ट्रिपामध्ये पूर्ण दिवस निघून गेला. त्याच्यामध्ये आपली अर्निंग तुम्हाला सांगतो. 3 ट्रिपामध्ये पहिली ट्रिप मला इथं लोकलमध्ये लागली, नंतर डायरेक्ट आपल्याला लागली साकीनाकाची, साकीनाकावरून मित्रांनो लागली मीरा रोडची. असे आपले 3 ट्रिपमध्ये पूर्ण दिवस निघून गेला. आता मी जस्ट घरी पोचलेलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हालासुद्धा नक्की करायचं तुम्ही विचार करून करा. कारण की माझं म्हणणं आहे तुम्ही लायसन्स काढून घ्या आणि माझ्यासारखं भाड्याचा टेम्पो चालवा. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स पण आणि समजेल पण ऑर्डर कसे येतात आणि कसं त्यांचा डिलिव्हर पिकअप केलं जातं आणि किती प्रॉब्लेम येतात. आणि प्रॉब्लेम तर असतात मित्रांनो भरपूर. तर आता प्रॉब्लेम घेऊन बसलं तर काय होणार नाही. प्रॉब्लेम फेसिंग करायला तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, म्हणून नंतर तुम्ही स्वतःचा टेम्पो घ्या, नंतर 4 व्हीलर पण घेऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, आता हे सर्व झालं. आता तुम्हाला दाखवतोय माझी आजची पोर्टरची अर्निंग. हे बघा मित्रांनो, आज मी 3 ट्रिप कंप्लीट केलेले. ते 3 ट्रिपचे 2305 म्हणजे 2305 रुपये आजची आपली अर्निंग झाली आहे. त्याच्यामध्ये आपण 670 रुपये CNG टाकलेलं आणि आपल्याला 2 टोल नाके लागलेले. त्याचे आपण फास्टॅगचंच करून घेतलेलं. या साईडला फास्टॅगचं स्टिकर आहे, ते ओनरच बघतो, तोच पे करतो. पण आपल्याला फक्त चालवायचे 35% भेटतात, बाकी काही नाही. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहे नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता भेटूया डायरेक्ट उद्या. तर उद्या बघूया मित्रांनो आपली अर्निंग किती होते, ह्याच्याहून डबल होते की कमी होते. तर तुम्ही बी बघायला विसरू नका. आणि फोटोमध्ये जर तुम्हाला इच्छा असेल लागायची तर मित्रांनो माझा व्हिडिओ बघा, अर्निंग कसे होते, किती प्रॉब्लेम येतात, सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.